आपण जे फळं खातो त्यात भरपूर असे सालीमध्ये व्हिटॅमिन्स असतात. आणि हे बघा, आता हे आहे आंब्याच्या साली. ह्या 3-4 दिवस अशाच भिजत ठेवल्या होत्या. आता एका पिशवीच्या साहाय्याने ह्या गाळून घेतल्या आणि याच्या 5-6 पट मी पाणी मिक्स केलं. याचं तुम्ही जर झाडावर शिंपडलं ना तर फुलं गळण्याची समस्या दूर होईल. कारण ह्या इतके व्हिटॅमिन ए, बी, कॉपर आणि फायबर इतक्या प्रमाणात असते. आणि तसंच झाडांचा विकास होण्यासाठी ती उपलब्ध सर्व घटक याच्यामध्ये असतातच. अशा पद्धतीने तुम्ही उपयोग करू शकता. मी सर्व झाडांवर शिंपडते आणि खत म्हणून सुद्धा याचा उपयोग करत आहे. अशा खतांचा उपयोग केल्यामुळे जमिनीत जे आपले सूक्ष्मजीव राहते त्याची संख्या वाढते, जमिनीचा पोत सुधारते आणि जमीन उपजाऊ तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातून निघणाऱ्या सालींचा उपयोग नक्की करा. आणि आता इथं बघा, पेरूच्या झाडाला माझे इतके पेरू लागले होते, काही पेरू गळण्याचं कारण हे आहे की छोट्याशा झाडाला जेव्हा पहिल्यांदा फळं येते तर ते झाड तेवढे फळं आपल्या ठेवू नाही शकत, म्हणजे ग्रोथ पूर्ण नाही होऊ शकत, म्हणून ते गळणारच होते. खरं तर मला हे तोडायचेच होते, पण माझी इच्छा झाली नाही. पहिल्यांदाच फळं आले होते भरपूर 15-20 आणि ते मी तोडले नाही. काही फळं गळले. आता 4-5 फळं आपल्या झाडावर आहे. आता थोडी संख्या वाढत आहे. याच्यावरच थोडं शिंपडून घेते मी. बघा, अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं राहतात फळं गळण्याची. असं नाही की फळं गळणे म्हणजे काहीतरी झाड वाईटच झालेलं आहे असं काही नसते किंवा काही खराब झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की भरपूर प्रमाणात सर्व झाडांवर मी घरगुती खतांचा उपयोग करते. ग्रोथ बघाल तर तुम्ही खूप जास्त झालेली आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या यापेक्षा या वर्षीचा रिझल्ट मला जबरदस्त मिळत आहे. कारण जसं बागकाम आपलं जुनं होते तसं बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडते. कसं काय होते, काय करायचं, कोणते खतं वापरायचे आणि घरगुती खतांचा उपयोग करून खरंच झाडामध्ये नेहमीच कमाल दिसून येते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडत असेल लाईक, सबस्क्राईब, कमेंट